त्यांनी दिलेली मुदत ही आता काही फारची लांबची नाही, फक्त 1 आठवडा। मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत काही ना काही धक्कादायक तर घडत असतं। आता लवकरच या राजकारणामध्ये काही मोठा धमाका होण्याचे संकेत मिळत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आतापर्यंत भल्या भल्या राजकीय नेत्यांना घाम तर फोडलेला आहे। एखाद्या प्रकरणाचा त्या बारकाईने अभ्यास करतात आणि त्याचे सगळे पुरावे गोळा करतात आणि मग त्या एक मोठा धमाका करतात। हा त्यांचा इतिहास। त्यामुळे अनेक मंत्री त्यांना वचकून असतात, घाबरून असतात। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासारख्या आणखी काही नेत्यांना सुद्धा अंजली दमनिया यांनी बेजार करून सोडलेलं होतं याआधी। याच अंजली दमनिया यांनी आता एक मोठी घोषणा केली आणि राजकीय वर्तुळामध्ये हादऱ्यावर हादरे बसू लागले। मोठा धमाका होणार आहे, पण त्यासाठी 1 आठवडाभर थांबा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमदार रोहित पवार आणि सुषमा अंताई अंधारे यांनी अलीकडेच अंजली दमनिया यांच्याकडे बोट दाखवलेलं होतं। अंजली दमनिया या विरोधी पक्षांना टार्गेट करतात, भाजपावर कधी बोलत नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं। त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा होत होती आणि त्याच्याच संदर्भाने अंजली दमनिया यांनी या मोठ्या धमाक्याची घोषणा केली। आता हा धमाका कोणत्या पक्षाच्या, कोणत्या नेत्याच्या विरोधामध्ये होतो याची मोठी उत्सुकता अर्थातच राज्याच्या राजकारणामध्ये आहे। सध्या आपण अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर काम करीत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देईन, मात्र त्यासाठी तुम्हाला थोडं संयम दाखवावा लागेल, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे। पण योग्य वेळी मी सर्व गोष्टीचा खुलासा करीन असं त्या म्हणाल्या। मोठा धमाका करणार असल्याच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील आठवड्याभरात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठा स्फोटक खुलासा होऊ शकतो अशी चिन्हे आता स्पष्ट झालेली आहे। आता या धमाक्याची झळ नक्की कुठल्या नेत्याला बसते आहे, कुठला पक्ष अडचणीत येतो आहे याची उत्सुकता अर्थातच सगळ्यांना आहे, तेवढीच ती ताणलीही गेलेली आहे। पण त्यांनी दिलेली मुदत ही आता काही फारची लांबची नाही, फक्त 1 आठवडा। त्यांनी फक्त 1 आठवडा थांबा एवढंच म्हटलेलं आहे, म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये हा धमाका होऊ शकतो। त्यांच्या या इशाऱ्यानंच, केवळ इशाऱ्यानंच अनेक जण हादरलेले आहेत, घाबरलेले आहेत। आपला तर नंबर नाही ना, आपलं तर काही प्रकरण यातून बाहेर येणार नाही ना, ही भीती असणं तर स्वाभाविक आहे। आणि मग बघा आता यातल्याच कुणाचा नंबर आहे हे आठवड्याभरात दिसेलच। उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे। वाट पाहूया पुढच्या आठवड्याची। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।